हे भयावह मोठं संकट आहे। हे संकट मानवाला टाळणं म्हणजे सरकारच मायबाप असते सगळ्या जनतेचा, आणि जनतेचं वाचवायचं प्रकरण सरकारच्याच हातात आहे। तर आता ह्या शाळेला पोरं काही शिकायला आहेत, त्याला फी भरायला सुद्धा याच्याकडे नाही। शाळेचे जे प्रकरण मागणी सरकारकडे काय मागणी? शाळेचे ते जी फी आहे ती बंद करून टाकावं आज रोजी, परीक्षा निशुल्क करावं। आणि आता हे लोक सगळे दैनंदिन याचं खाण्यापिण्याची व्यवस्था, कोणची व्यवस्था, कुठं कुठं काय, काहीच नाही राहिलं। पूर्ण संबंध महाराष्ट्र पाण्याखाली आहे। आता पंचनामे कायचे पंचनामे, सरसगट असणार जानकर साहेब सांगायले ते पंचनामे न करता कुठं कुठं ते जाणार प्रशासक, कुठं कुठं पाहणार, कुठं कुठं चिखलदऱ्या खोऱ्यामध्ये तिकडे। आता तुम्हाला बनाची नदी आहे, तुम्ही जाऊ शकता गाड्या तिकडं, इतकालं पाणी आहे तिथं, कमरे इतकालं। ढोरं वाहून गेले, शेळ्या वाहून गेल्या, मेंढ्या वाहून गेल्या। अनेक लोक असणारे दुष्काळग्रस्त आज संकटात आहेत, चिंता तूर आहेत। इथं एक टेकड्यावर येऊन असं पाहिलं जरी करता थोडस, तरी बाजूनं ओला दुष्काळ करून टाकावा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।